तर बघू शकता मी ह्या ज्या आहेत 8 नथी बनवलेल्या आहेत, बघू शकता एडी स्टोनच्या नथी आहेत। तर मी तुम्हाला दाखवते, ही जी आहे रेडमध्ये बनवलेली आहे, जी आपल्याला साडीवर वगैरे एडी स्टोनची, इथं व्हाईट स्टोन यूज केलेले, रेड स्टोन हा मोठा आणि इथं एक यूज केलेला आहे। आणि मी जे तुम्हाला म्हटले होते की घुंगरू, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सगळं सामान, तर त्याच्यामधले हे घुंगरू आपण यूज केलेली, एडी बॉल दाखवला होता, एडी बॉल तो पण सांगितला होता की तो पण यूज करायचा आहे। म्हणजे असे जास्त करून बघा एडी स्टोनची जी नथ आहे त्याच्यामध्ये मी दोन्ही जागी घुंगरूचा यूज केलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि याच्यामध्ये जे छोटे छोटे स्टोन आहेत व्हाईट ते यूज केलेले आहेत, वेगवेगळ्या शेपचे मिळून जातात आपल्याला ते। त्यानंतर ही जी आहे याच्यामध्ये मी घुंगरांचा वापर न करता मी फक्त इथं एक मोठा स्टोन टाकलेला आहे, एडी स्टोनचं फूल आहे, हे एक फूल टाकलेलं आहे। त्यानंतर इथं मी कॉम्बिनेशन करून रेड व्हाईट, आणि मला म्हणजे मी ही माझ्या मनानेच बनवली आहे, जस्ट माझ्याकडे एवढं सामान होतं तर म्हटलं वेगळं काहीतरी करावं युनिक, तर त्याच्यासाठी मग मी दोन इथं व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन करून इथं 2 मणी यूज केलेत। मला तेव्हा काय सुचलं नाही, जे सुचलं मी तसंच करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हा माझ्याकडे एकच उरला होता त्यामुळे मी हा ह्याच्यामध्ये मध्ये यूज केला। त्यानंतर परत मग वरती जे आहे ते मी खाली सेम की दिसण्यासारखं वेगळं नको म्हणून इथे एक व्हाईट रेड एक मोती यूज केला, आणि इथं व्हाईटमध्येच आहे, वेगळ्या शेपचा थोडासा स्टोन आहे, आणि ह्याच्यावर हे थोडंसं रिकामं वाटत होतं त्यामुळे मी ही क्रिस्टलची माळ पिंक कलरमध्ये आणली आहे, ती त्याच्यामध्ये लाईन करून टाकली आहे। आणि मग नंतर इथं आपण एक हे केलेलं आहे, गोल्डन मनी टाकलेला आहे, ही बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे ना, छान आहे ना। हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नंबर देईल कमेंटमध्ये जर घ्यायची असेल तर। ही पण बघू शकता, ही पण खूप सुंदर आहे, फोटो काढा। ही सेम अशी एक ऑर्डरची नथ जो ग्रीनमध्ये कॉम्बिनेशनमध्ये केलेली आहे मी आता। त्यानंतर ही जी आपली ऑर्डरची नथ आहे जी बघू शकता, इथं मी ग्रीनवाला मोठा स्टोन यूज केलेला आहे पानाच्या शेपचा। त्यानंतर मी इथं तुम्हाला सांगितलेलं घुंगराचा वापर केलेला आहे, घुंगराचा यूज केला आहे। त्याच्यानंतर फूल बनवलंय मी, हे छोटे छोटे जे स्टोन आहे मी तुम्हाला दाखवले त्याचं फूल बनवलं आहे। त्यानंतर मध्ये एक मोती टाकलेला आहे, 3 याचं एक फूल बनवलं आहे, आणि इथे एक दिलेला आहे स्टोन। तर कशी वाटली तुम्हाला ही नथ ही पण नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यासाठी तुम्ही मला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतील। तुम्ही सांगत जा काय हवं आहे ते मी नक्की तुम्हाला म्हणजे देण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतर ही पण ऑर्डरची नथ आहे आपली, ही माझ्या फ्रेंडने सांगितली होती कस्टमाइज करून, म्हणजे तिने असं सांगितलं मला अशी हवी आहे। त्यानंतर मी फक्त स्टोनचा यूज केलेला आहे 1 2 3, आणि त्याच्यानंतर घुंगरू आणि हे लोरियलचा यूज केलेला आहे, बाकी काही केलं नाही, आणि बेस वायर। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी नथ झालेली आहे ही। मला हवी असेल तर नक्की कमेंट करा, नंबर मिळून जाईल। त्यानंतर माझी ही खूप फेवरेट आणि खूप माझी आवडती नथ आहे, ही मी एकदाच वेअर केलेली आहे। ही मला इतकी आवडते ना की मी ही कुणाला देऊ शकणार नाही, ही माझी फर्स्टवाली नथ आहे। जेव्हा मी नथ मेकिंग शिकले त्यानंतर मला काही एवढं एडी स्टोनचं थोडंसं मला प्रॉब्लेमच व्हायचा की मला जमायची नाही लवकर। ही फुलं जी आहेत ती पण म्हणजे छोटे छोटे स्टोन असायचे, हातामध्ये कसं पकडायचं काय मला एवढं काही कळतच नसायचं नाही का। मग त्यानंतर मी ही नथ, माझी जी पहिली नथ आहे एडी स्टोनची,
जेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय करत होते सारखं म्हणजे वेगळंच काहीतरी होऊन जायचं. बाकीच्या मला मोत्यांमध्ये सांगायला म्हणजे त्याच्यामध्ये तर मला कुठलीही सांगा मोत्यामधली नथ मी डोळे झाकून म्हटलं तरी करेल, पण तेव्हा मला थोडंसं याचा प्रॉब्लेम यायचा. पण ही माझी फर्स्ट नथ आहे जी खूप छान झाली आणि ती मी वेअर पण केली होती. तुम्हाला जर फोटो हवा असेल तर मी कॅप्शनमध्ये एक फोटो नाही टाकू शकत लगेच तरी, पण ही बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये पण मी फुलच तयारी केलेली आहे. तो मागे एका नथीमध्ये जो मोठं फूल स्टोनचं हे मिळून जातं बाजारात, असं फूल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, रेडमध्ये घ्या, पिंकमध्ये घ्या, व्हाईटमध्ये घ्या, तुम्हाला जे हवे असेल ते. ह्याच्यामध्ये पण कलर मिळून जातात, म्हणजे आपण आपल्या साडीवर मॅच करणारी अशी नथ म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये पण लोरियलचा घुंगरूचा यूज केलेला आहे, स्टोनचा यूज केलेला आहे, एडी स्टोनचा बॉलचा वापर केलेला आहे. तर बघा किती सुंदर ही नथ बघू शकता तुम्ही. हवी असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्यानंतर तुम्ही ही एडी स्टोनची बघू शकता नथ. ही पण खूपच वेगळी आणि युनिक अशी मी माझ्याच मनाने तयार केलेली आहे. माझ्याकडे होते हे एडी बॉल, तर मग मी आपलं असंच बसल्या बसल्या काय करायचं मग म्हटलं चला काहीतरी वेगळं असं काहीतरी करूयात. मग त्याच्यानंतर मी अशीच माझ्या मनानेच बनवली आहे, पिंकिशमध्ये थोडीशी फेंटमध्ये, छान आहे अशी. इथं पण मी बघितलं ना वेगवेगळ्या म्हणजे छोटी साईजचे स्टोन आहेत सगळे, हे त्याचा यूज करून मी बनवलेली आणि एडी बॉल आहेत. त्यानंतर ही पण खूप सुंदर नथ आहे, तुम्ही बघून म्हणजे पाहूनच बघू शकता किती छान आहे. मला तर खूपच आवडली ही नथ. ह्या नथीमध्ये म्हणजे रेड कलर हा माझा फेवरेट आहे. रेड कलर म्हटलं की बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, आणि ग्रीन म्हटलं की एकदम छान असं म्हणजे ते दिसतं एकदम युनिक. ही नथ तुम्ही कुठेही वेअर करा, कशावरही वेअर करा, वेस्टर्नवर जाईल, इंडियनवर, म्हणजे मराठी लुक असू द्या तुमचं, असं खूप छान दिसतंय बघू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण घुंगराचा यूज केलेला आहे मी. छान वाटली तर नक्की कमेंट करा. आणि ही आपली चंद्रकोर, महाराष्ट्राची आवडती चंद्रकोर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये खूपच चंद्रकोर म्हटलं की सगळ्यांना वेळ लागतं आणि लागायलाच पाहिजे. म्हणजे आवडती नथ आणि चंद्रकोर म्हटलं की विषयच काय तेव्हा. त्यामुळे चंद्रकोर म्हटलं की महाराजांचं नाव आपोआपच तोंडावर येतं आपल्या, आणि यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय नाहीच आहे काय, आपण नाहीच आहे त्यांच्याशिवाय. तर ही माझी मोस्ट फेवरेट नथ चंद्रकोर तुम्ही बघू शकता, मला खूपच आवडते आणि ही माझ्यासाठीच ठेवलेली आहे मी ही कुणाला देणार नाही आहे. नऊवारी लुक करायचा असेल तर मग मी ही तेव्हा वेअर करणार आहे. खूपच छान अशी, खूपच. आणि ह्या माझ्या खूप गेलेल्या आहेत चंद्रकोरच्या नथी, नाही म्हटलं तरी. ही मी माझ्यासाठी जेव्हा ही फर्स्ट बनवली आणि त्यानंतर मला खूप ऑर्डर आल्या ह्याच्या, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण गोल्डनचा पण देऊ शकतो मण्यांचा लुक, पण मला गोल्डन नको होतं. इथं गोल्डन मग सगळीच गोल्डन झाली असती, म्हणून मी व्हाईट मण्यांचा यूज करून, मोतीचा यूज करून हे केलेली. आणि नाकाला बसून अशी राहणारी आहे की म्हणजे निघणार नाही वरच्यावर, म्हणजे खूप अशी मोठी नाही आणि बारीक पण नाही, मीडियममध्ये अशी. तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. आणि आधी सबस्क्राईब करा मला, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला टाकले तर मिळून जातील. तर कशा वाटल्या आज ह्या मी तुम्हाला ज्या नथी दाखवल्यात माझ्या एडी स्टोनच्या, तर नक्की मला सांगा कशा वाटल्या त्या, कमेंट करून सांगा आपल्या ह्या नथी. आणि नक्कीच तुम्हाला काय शिकायचं आहे ते मला नक्कीच सांगा, तसं मी तुम्हाला सांगेल. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू.